नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. प्रेरणा, तेजा आणि श्वेता वल्लरीच्या घरी तिचं अभिनंदन करायला आलेले असतात. तिथे वल्लरी नसते, त्यामुळे त्या मीनाक्षीला विचारतात. तेव्हा मीनाक्षी सांगते की ती बाथरूममध्ये आहे. तितक्यात आता वल्लरी बाहेर येते, त्यामुळे आता सगळ्याच जणी तिचं कौतुक करू लागतात. तेजा म्हणत असते, चक्क दी मंजुषाताई तुझ्या पाया पडल्या. तेव्हा आता श्वेता म्हणते, पण ही गोष्ट मला आवडली नाहीय. पाया पडणं वगैरे कौतुक करणं इथपर्यंत ठीक आहे. त्यावर आता प्रेरणा म्हणते, अगं आपलीच मैत्रीण आहे ना, त्यामुळे तिचं कौतुक झालं, चांगलीच गोष्ट आहे ना. तर आता तेजा श्वेताला म्हणते की हिला ना कुणाचं कौतुक केलेलं ना सहनच होत नाही. तितक्यात आता प्रेरणा मीनाक्षी जवळ येते आणि म्हणते, बघितलं ना तुझ्या वल्लरी अक्काला ती श्वेता अक्का काय बोलतीये. त्यावर आता मीनाक्षी तिला म्हणते की माझ्या वल्लरी अक्काला काही बोलायचं नाही, सांगून ठेवते. तेव्हा आता श्वेता तिच्याजवळ येते आणि म्हणते, एवढं काय तुझ्या वल्लरी अक्काने केलं की तुझं एवढं कौतुक करायला हवं. त्यावर आता मीनाक्षी म्हणते की वल्लरी अक्काने खूप मोठे मोठे कामं केले आणि तुम्ही तरी काय केलंय. त्यावर आता श्वेता म्हणते, अगो पण मी जिला बोलले ती तर बाजूलाच राहिली, पण तुझ्याच काय एवढं पोटात दुखतंय. तितक्यात आता मीनाक्षी पोटाला हात लावून आई आई करत तिथून पळू लागते. त्यामुळे आता सगळ्यांना जरा आश्चर्य वाटू लागतं. आता मीनाक्षी बाथरूममध्ये जाते. तेव्हा सगळ्याच जणी बाथरूमच्या बाहेर उभा राहून तिला विचारू लागतात की मीनाक्षी बाळ काय झालंय. पण मीनाक्षीचा मात्र फक्त रडण्याचा आवाज येत असतो. तेव्हा आता सगळ्याच जणी काळजीत पडतात. तितक्यात मीनाक्षी बाहेर येते आणि वल्लरीला मिठी मारून आणखीच रडू लागते. त्यामुळे आता सगळ्याच जणी तिला विचारू लागतात की झालं तरी काय. तेव्हा आता श्वेता म्हणते की माझ्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं का, मी तर तुझी मस्करी करत होते. तितक्यात आता तेजाचं लक्ष मीनाक्षीच्या कपड्यांकडे जातं. तेव्हा तेजाला आणि श्वेताला मीनाक्षीच्या रडण्यामागचं कारण कळतं. त्यामुळे त्या आता वल्लरीला खुणवतात. आता वल्लरीच्याही ती गोष्ट लक्षात आलेली असते. त्यामुळे आता सगळ्याच जणी मीनाक्षीला जवळ घेतात. आता वल्लरी तिच्या मांडीवर मीनाक्षीचं डोकं ठेवून तिला समजावत असते की ही गोष्ट अगदीच नॅचरल आहे, त्यामुळे यात घाबरण्यासारखं अगदीच काही नाहीये. त्यावर आता प्रेरणा म्हणते, आता तुझ्या शरीरामध्ये बदल घडणार आहे, फार नाही पण थोडेफार. त्यामुळे घाबरून जायचं अजिबातच कारण नाहीये, कारण आम्ही सुद्धा यातून गेलो आहोत. तेव्हा आता तेजा म्हणते, यात इतकं घाबरण्यासारखं नाहीये, कारण हे काय वर्षभरासाठी नसते, फक्त 4-5 दिवसांचा प्रश्न असतो. पण त्यामध्ये तुला पाहिजे ते तू करू शकतेस. तेव्हा आता श्वेता म्हणते की हो, अगदी स्कूलला सुद्धा जाऊ शकतेस आणि वाटेल ते खेळ खेळू शकतेस, फक्त काळजी घ्यावी लागेल. तेव्हा आता वल्लरी तिला म्हणते, तू अगदी नेहमीप्रमाणे नॉर्मल लाईफ जगू शकतेस. म्हणजे इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस, याला शिवू नकोस, इथे बसू नकोस, असं काहीही करायची गरज नाहीये. तितक्यात आता मीनाक्षी उठून बसते आणि म्हणते, अय्यो तुम्ही मला हे सगळं का सांगताय. मला ऑलरेडी हे सगळं माहीत आहे. मी आता रोबोटिक्सची परीक्षा देणार आहे, त्यामुळे मला या गोष्टी आधीच माहीत होत्या. तेव्हा आता तेजा तिच्यावर ओरडत म्हणते, जर माहीत होत्या मग इतका वेळ गळा काढून फॅ फॅ करून रडत का होतीस. त्यावर आता प्रेरणा म्हणते की तेजा जरा हळू बोल, घाबरली असेल ती आणि सगळ्यांसमोर का ओरडतीयस तिच्यावर. त्यावर आता मीनाक्षी म्हणते की मी त्यामुळे नाही रडते. त्यावर आता तेजा म्हणते की घे, पडलीस ना तोंडावर. तेव्हा आता तिला सगळ्याच विचारू लागतात, मग काय झालं, तुला जर सगळं माहीत असताना तू का रडतीयेस. तेव्हा ती म्हणते, आमच्या इकडे पहिल्यांदा जेव्हा मुलीला असं काही होतं ना, तेव्हा मोठं सेलिब्रेशन करतात, तिला नवीन कपडे घेतात, तिला खूप सारे गिफ्ट्स मिळतात. आई मला म्हणाली होती की तुला सुद्धा खूप सारे गिफ्ट्स मिळतील, पण आता तसं काहीच होणार नाही, कारण माझी आई आहे बेळगावला आणि मी इथे मुंबईत. त्यामुळे आता मीनाक्षीच्या रडण्याचं कारण आता सगळ्यांना समजलेलं असतं. आता इकडे तेजा म्हणत असते की काय भारी मुलगी आहे राव, तिला आधीच सगळं माहीत होतं. आपल्या वेळी तर आपल्याला काहीच माहीत नसायचं, पण आजकालचे मुलं अजिबातच या गोष्टीचा बाऊ करत नाही. त्यावर वल्लरी म्हणते की माझी तर आई नसल्यामुळे मला काहीच माहीत नव्हतं आणि तात्यांना तरी कसं विचारणार. तेव्हा आता श्वेता सांगू लागते की पाळी आल्यानंतर आमच्या गावाकडे बाजूला बसवतात. त्यावर आता प्रेरणा म्हणते की तुला तरी दुसऱ्या रूममध्ये बसवत असतील, पण मला तर पडवीत बसवलं जायचं.
तुम्हाला तर माहीत आहे माझी आई कशी आहे. याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, लोणच्याला हात लावलं तर लोणचं खराब होईल, असं सारखं बोलत असायची. तेव्हा आता वल्लरी म्हणते की या गोष्टीमुळे पुढच्या पिढीची निर्मिती होते, त्यामुळे ही गोष्ट अमंगळ कशी. तेव्हा आता प्रेरणा म्हणू लागते की पूर्वीच्या काळात या गोष्टीची माणसांना फारशी माहिती सुद्धा नसायची. त्यावर आता तेजा म्हणते पण माझ्या बाबतीत असं नाहीये. जेव्हा मला पिरियड्स येतात ना तेव्हा हर्षित माझी खूप काळजी घेतो. तितक्यात आता श्वेता म्हणते ते सगळं राहू द्या, पण आता मीनाक्षीच्या पूजेचं कसं करायचं, आपण नेटवर सर्च करायचं का. तेव्हा आता प्रेरणा म्हणते आपल्याकडे तिच्या आईचा नंबर आहे ना, तेव्हा आता त्यांनाच आपण कॉल करून याबद्दल विचारूया. आता इकडे मनोज मीनाक्षीसाठी नवीन कपडे घेऊन येतो आणि तिला देत म्हणतो की हे माझ्याकडून तुझ्यासाठी गिफ्ट. आता मीनाक्षी जेव्हा ते कपडे बघते तेव्हा ती खूप खुश होते आणि म्हणते अय्यो, तुम्हाला कसं कळलं की माझा हा फेवरेट कलर आहे. माझी आईसुद्धा असाच कलर मला नेहमी आणत असते. तितक्यात आता वल्लरी तिथे येते. तेव्हा आता मीनाक्षी म्हणू लागते तुम्हाला मुलींसाठी एवढी छान शॉपिंग करता येते ना, त्यामुळे तुम्हाला सुद्धा बेबी गर्ल होईल बघा तुम्ही. हे ऐकल्यानंतर आता मनोज जरा नाराज होतो आणि त्यांच्यातलं बोलणं ऐकून आता वल्लरीलाही खूप वाईट वाटू लागतं. आता इकडे संध्याकाळी मनोज आणि वल्लरी बसलेले असतात. तेव्हा मनोज तिला म्हणतो की किती गोड मुलगी आहे ती. तुला माहिती आहे ती मला काय म्हणत होती की तुम्हाला सुद्धा बेबी गर्ल होईल. त्यावर आता वल्लरी म्हणते मी ऐकलंय तुमच्या दोघातलं बोलणं. असं म्हणत आता वल्लरी डोळे पुसून विषय बदलत मनोजला सांगू लागते की मीनाक्षीला पाळी आली आहे, त्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणींनी तिची पूजा करायचं ठरवलंय. तितक्यात तिथे मीनाक्षी येते आणि पोटाला हात लावत माझं खूप पोट दुखतंय असं वल्लरीला सांगू लागते. त्यावर वल्लरी मी तुझ्यासाठी पाण्याची पिशवी गरम करून देऊ का असं विचारू लागते. त्यावर ती म्हणते की नाही, मला फक्त तुझ्याजवळ झोपायचं आहे. त्यामुळे वल्लरी आता मीनाक्षीला जवळ घेते आणि मांडीवर झोपवते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाक्षी जेव्हा उठते तेव्हा इकडे तिकडे बघू लागते. तेव्हा तिला रूममध्ये कोणीच दिसत नाही, त्यामुळे ती आता दरवाजा उघडून बाहेर येते. तर समोर श्वेता, तेजा, वल्लरी, मिठू सगळ्याच जणी साडी घालून तिच्यासारख्या तयार होतात. त्यावर आता मीनाक्षीला जरा आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा ती म्हणते की अय्यो, तुम्ही तर सगळ्या माझ्यासारख्या तयार झाल्या आहेत. त्यावर आता वल्लरी विचारू लागते की कशा दिसतोय आम्ही. त्यावर ती म्हणते की खूप सुंदर. तेव्हा आता सगळ्याच जणी तिचा हात धरून तिला घेऊन येतात. आता तिच्यासाठी केलेल्या पूजेची तयारी बघून मीनाक्षी खूप खुश होते. तितक्यात आता मीनाक्षी ताई सुद्धा तिथे आलेल्या असतात. आता सगळ्याच मिळून गाणी म्हणून नाचू लागतात. अशा प्रकारे आता पूजा पूर्ण झालेली असते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की मीनाक्षी अचानकच घरातून गायब झालेली असते. त्यामुळे आता सगळ्याच जणी तिला शोधत असतात, पण मीनाक्षीचा कुठेच पत्ता लागलेला नसतो. कदाचित तिचं किडनॅपिंग झालं तर नसेल. हे सगळं आपल्याला सविस्तरपणे पाहायला मिळेल पुढच्या भागात. तोवर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.